I told you the word top is very important. आणि मी तुम्हाला सांगितलं TOP टॉप हा शब्द फार महत्वाचा आहे. T stands for tithes. टी म्हणजे टाईस दशमांश. O stands for offering. ओ म्हणजे ऑफरिंग अर्पण. Yeah. See, tithe is what belongs to God, you give to God. दशमांश म्हणजे जे देवाचं आहे ते देवाला परत द्यायचं. Offering is like a seed. ऑफरिंग किंवा अर्पण जे आहे ते बीजाप्रमाणे आहे. You sow the seed, it will come back. तुम्ही बी पेरता ते परत उगवतं. You should decide where to sow, how to sow. आणि तुम्ही हे ठरवायला हवं की कुठं पेरायचं, कसं पेरायचं. Hallelujah. हालेलुया. Okay. Now we are talking about Abraham's blessing. आम्ही आता अब्रामाच्या आशीर्वादाविषयी बोलत I आहोत. told you Abraham had the habit of teaching his children. अब्रामाला ही सवय होती की त्याच्या लेकरांना शिकवायचं. I believe he taught Isaac we have to give tithe. आणि माझा विश्वास आहे की त्याने इसाकाला देखील शिकवलं असावं की दशमांश कसा द्यावा. Maybe they taught Jacob and Esau you have to give tithe. आणि कदाचित त्यांनी याकोब आणि एसावाला देखील शिकवलं असेल की तुम्ही दशमांश देणं आवश्यक आहे. Otherwise, how Jacob will know? Make a vow, God, whatever you bless me, I'll give 1/10. नाहीतर याकोबाला कसं माहित हो की परमेश्वराबरोबर अनबाग त्याने केली, प्रभू तुम्हाला जे काय देशील त्या अवघ्याचा दशांश मी So तुला you देईन. should teach people about tithe. म्हणून आम्ही लोकांना दशमांश देण्याविषयी शिकवावं. One reason why Christians are living in poverty. एक कारण आहे ख्रिस्ती लोक दारिद्र्यामध्ये का आहेत ह्याचं. We don't talk about tithe. आम्ही दशमांशाविषयी बोलत नाही. No, they think if pastor teaches about tithe, he is expecting money from them. त्यांना असं वाटतं की पाळक जर दशमांशाविषयी शिकवतात याचा अर्थ त्यांना पैसे पाहिजे. Pastors also don't talk about tithe. आणि म्हणून पाळक लोक पण दशमांशाविषयी बोलत नाहीत. I tell you should talk about tithe. परंतु मी तुम्हाला सांगतो की तुम्ही दशमांशाविषयी बोलावं. Whatever pocket money is there, you give. आणि जे काही तुम्हाला खर्चायला मिळतात पॉकेट मनी त्याच्यातून तुम्ही द्यावं. Whomever you know, tell them go and give tithe to your pastor. आणि जे कोणी तुम्हाला ठाऊक आहेत त्यांना देखील तुम्ही हे सांगा की तुमचे दशमांश पाळकाला द्या. Then they'll enjoy the blessings. मग ते त्यांच्या आशीर्वादाचा उपभोग घेतील. 2 years back, 2 वर्षांपूर्वी one couple came to my church. एक जोडपं माझ्या चर्च मध्ये आलं. Both are medical college professors. दोघंही वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षक आहेत. Hallelujah. Professor आहेत. Nice people. चांगले लोक. Born again, tongue talking. आणि नव्यानं जन्म झालेले आणि अन्य भाषेमध्ये बोलणारे. And they are involved in ministry, that medical college ministry something is doing. आणि ते मेडिकल कॉलेज जे आहे ते काहीतरी सेवा कार्य करतात, त्यामध्ये ते सेवा कार्यामध्ये आहेत. 5 years they are believers. 5 वर्षापासून ते विश्वासणारे. But you know what they said? परंतु ते काय म्हटले That माहिती sister told me, she is त्या coming बहिणीने from, मला सांगितलं. she's not from a Christian background. तिचं पार्श्वभूमी ख्रिस्ती नव्हती. She said, nobody told me to give tithe. तिने मला सांगितलं की मला कुणीच सांगितलं नाही की दशमांश द्यायचा असतो. Nobody told me. कुणीच मला सांगितलं नाही. They had a 20 lakhs loan. त्यांच्यावर 20 लाख रुपयाचं कर्ज होतं. Both are working nicely, दोघांचंही काम चांगलं बरं, but loan is there. पण कर्ज आहे. Can I get your attention? लक्ष द्याल का इकडे माझ्याकडे? इकडे लक्ष द्या. Okay. 20 lakhs loan. 20 लाख रुपयाचं कर्ज. One day I preached about tithe. एके दिवशी मी दशमांशाविषयी शिकवलं. Immediately she went to ATM, withdraw money and came. आणि ती तडक एटीएम मध्ये गेली, पैसे काढले आणि आली. After 10 months, they left my city. 10 महिन्यानंतर ते आमच्या शहरातून गेले. They called me home. आणि मला त्यांनी घरी They बोलावलं. got a job in another place. दुसरीकडे काम लागलं. You know what she said? ती काय म्हटली माहिती Brother, 10 months, 14 lakhs loan we cleared it. 10 महिन्यामध्ये आम्ही 14 लाखाचं कर्ज फेडू शकलो. Hallelujah. हालेलुया. Another 6 lakhs will clear it soon. आणखी 6 लाख राहिले ते लवकरच आम्ही फेडू. We didn't know tithe has so much blessings. आम्हाला माहित नव्हतं की दशमांशामध्ये एवढा मोठा आशीर्वाद असतो. When you start giving tithes, तेव्हा तुम्ही दशमांश द्यायला लागता. God rebukes the devourer. परमेश्वर जो गिळून टाकणार आहे त्याला धमकावतो. Tithe, when you give, that curse of loan, it will break from your त्यावेळेला life. तुम्ही दशमांश देता त्यावेळेला तुमच्यावर जो कर्जाचा शाप असतो तो निघून जातो. Hallelujah. हालेलुया. That is 1/10. आणि हे दशांशाविषयी झालं. Then apart from that, आता त्याच्या व्यतिरिक्त whatever you give for God,
जे काही तुम्ही परमेश्वराला द्याल, maybe Sunday offering, कदाचित रविवारचं ऑफरिंग असेल, or some pastor comes to your house, किंवा कोणी पाळक तुमच्या घरी or येतं, some gospel meeting happens, किंवा कुठली तरी सुवार्ता सभा होते, you go give there, that is offering. आणि तुम्ही जाता तिथं देता, ते अर्पण आहे That is a seed. आणि ते बीज आहे. Keep sowing the seed. आणि म्हणून बीज पेरीत राहा. I gave scooter. मी स्कूटर दिली, That is a seed. ते एक बीज होतं. I sow the seed, I will get the seed fruits बीज back. पेरलं तर मला परत मिळतं त्यातून. Hallelujah. हालेलुया. You know, I used to do one thing. मी एक गोष्ट करायचो, Pastors' children fees, no? बाळकाच्या मुलांची फी I used to sow seed. मी त्याच्यासाठी पेरणी करायचो. Whomever I know their children fees has to be, I used to go and bless them. आणि जे कोणी मला माहित असायचे त्यांच्या लेकरांची फी मी भरून आशीर्वाद Why I gave them? मी का द्यायचो त्यांना? Because I need lakhs of कारण rupees. मला लाख रुपयाची गरज आहे. Hallelujah. Hallelujah. I had to give MBBS fees. I had to pay for my children. मला माझ्या लेकरांच्या MBBS ची फी भरायची आहे. How to do it? कसं करायचं? Keep sowing the seed. आणि म्हणून बीज पेरीत राहा. And Abraham had a son Isaac. अब्राहमाला मुलगा होता इसहाक. Usually we don't give money because we don't have. आणि आम्ही सहसा पैसे देत नाही कारण आमच्याकडे नसतात. We calculate how much expenditure we have. We don't have money. We don't give offering. आणि आम्ही गोळाबेरीज करतो किती आमच्याकडे पैसे आहेत आणि त्यानुसार आम्ही देत नाही अर्पण. Now come with me to Genesis 26 chapter, उत्पत्ती 26 अध्यायाकडे वळूया. verse 1 to 3. आणि वचन 1, 2 आणि 3. उत्पत्ती 26, 1, 2, 3. पूर्वी अब्राहमाच्या दिवसात दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसहाक हा पलिष्ठ्यांचा राजा अबिमेलेक ह्याच्याकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नकोस, मी सांगेन त्या देशात राहा, त्या देशात उपरा असा राहा. मी तुझ्या बरोबर असेन, मी तुला आशीर्वादित करीन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन, आणि मी तुझा बाप अब्राहम याच्याशी वाहिलेली शपथ खरी करीन. Just 1 second. One minute, just a minute. 1 मिनिट. It says there is a famine. God told Isaac, don't go stay there itself. आणि परमेश्वराने इसाकाला सांगितले तिथं जाऊ नको. Hallelujah. Famine means no water. आणि दुष्काळ म्हणजे पाणी नाही. Now come with me to verse 13. Verse 12. वचन 12. Verse 12. Genesis 26:12. उत्पत्ती 26:12. इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. Hallelujah. हालेलुया. Look here. इकडे पहा, Famine was there. तिकडे दुष्काळ होता, Everybody is living. प्रत्येक जण सोडून जात आहे. God told, don't go. आणि देवाने त्याला सांगितलं, इसाकाला जाऊ Stay नको, where you want to sow. तू जिथं आहे तिथं पेरायचं, तुला तिथंच राहा. No water. पाणी नाहीये, No food. अन्न नाही. Isaac sowed in the land. इसाकाने त्या देशात पेरणी केली 100 times it came back. Harvest. आणि 100 पटीनं त्या वर्षी पीक त्याला मिळालं. Now my question. माझा प्रश्न आहे, How it is possible? हे कसं शक्य आहे? During famine, दुष्काळाच्या काळामध्ये no water, पाणी नाहीये, no food, अन्न नाहीये, but he sowed. परंतु त्याने पेरणी केली He धान्याची got 100 times returns. आणि त्याला 100 पटीनं पीक आलं. How it is possible? हे कसं शक्य आहे? Everybody went. सगळे निघून गेले, He stayed. तो थांबला. That is called blessing. याला आशीर्वाद म्हणतात. Hallelujah. हालेलुया. When you sow, you will get back 100 times. तेव्हा तुम्ही पेराल तेव्हा 100 पटीनं तुम्हाला मिळेल. See, many times, no, we used to think, if I go to Bombay, I'll get a job. पुष्कळ वेळेला आम्ही विचार करतो, आम्ही मुंबईला गेलो तर आम्हाला काम लागेल, Or if I go to Pune, I'll get a job. पुण्याला गेलो तर मला काम Or लागेल, if I go to Dubai, I'll become rich. If दुबईला गेलो तर मी श्रीमंत I होईल, go to America, I'll become rich. अमेरिकेला गेलो तर मी श्रीमंत होईल. Country will not prosper you. कुठलाही देश तुम्हाला भरभराट देणार नाही. God will
will prosper you. देव तुम्हाला भरभराट देईल. Hallelujah. हालेलुया. And I am not against people going abroad. लोकांनी परदेशात जाण्याच्या विरोधात मी नाही. If it is God's will, let them go. देवाची इच्छा असेल त्यांना जाऊ द्या. You should have this in mind. God is going to prosper me. परंतु हे तुमच्या ध्यानात असावं, लक्षात ठेवावं तुम्ही की परमेश्वर माझी भरभराट I told करणार. you when I was 17 years, I accepted Jesus. मी 17 वर्षाचा होतो तेव्हा प्रभूचा स्वीकार केला. My sister's husband, brother-in-law, was working in Kuwait. माझ्या बहिणीचे मिस्टर, माझे मेहुणे कुवेत मध्ये काम करत होते. Everybody thought if I go to Kuwait, I'll make money. सगळेजण विचार करत होते की मी जर कुवेतला गेलो तर मला पैसे मिळतील. My sister said, take passport, go. माझी बहीण म्हणाली पासपोर्ट काढ आणि जा जा जा. My mother said, go. माझी आई म्हटली जा जा जा. Go and work and money. जा आणि पैसे कमाव. One day I went to church. I'll pray, God, tell me what I should do. नेहमी प्रार्थना करायचो, प्रभू काय करायचं तू मला सांग. You should not do what others do. You should pray and do what God wants you to do. आणि तुम्ही इतर लोक करतात तसं करू नये, तर तुम्ही प्रार्थना करावी आणि देवाला काय हवंय ते तुम्ही करावं. That day my pastor was preaching from this passage. आणि त्या दिवशी माझे पाळक ह्या उतार्यामधून संदेश देत I होते. don't know who told him. आणि मला माहित नाही त्यांना कुणी He said, Dubai will not prosper you. Kuwait will not prosper आणि you. ते म्हटले दुबई किंवा कुवेत तुमची भरभराट करणार, God will prosper you. तुमची भरभराट करेल. Stay where you want to stay. जिथं तुम्हाला राहायची इच्छा आहे Where तुम्ही God राहा. keeps you, stay there. जिथं देवाने तुम्हाला ठेवलं तिथे राहा. I took one decision. मी एक निर्णय घेतला, I am not going abroad. मी परदेशात जाणार नाही. Wherever God takes me, I'll go. जिथं कुठं देव मला घेऊन जाईल तिकडे मी जाईन. God brought me from Chennai to Gulbarga. देवाने मला चेन्नई वरून गुलबर्ग्याला So आणलं. God has a plan for you. आणि म्हणून देवाची तुमच्यासाठी योजना आहे. But you should have the habit of sowing. परंतु तुमची सवय असावी पेरणी करण्याची. Sowing, पेरणी करणं you should decide in your heart. तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही ठरवावं. When you sow, what happens? जेव्हा तुम्ही पेरता तेव्हा काय होतं. Same Genesis 26th chapter. 26वा अध्याय उत्पत्ती. 26. The next verse, brother. उत्पत्ती 26 Verse 13. See, verse 12 he sowed. Verse 13. वचन 12 मध्ये त्यांनी पेरणी केली. वचन 13 मध्ये काय लिहिलेलं आहे, उत्पत्ती 26:13, तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. Hallelujah. हालेलुया. Isaac began to prosper, continued prospering until he became very prosperous. आणि इसहाक थोर झाला, त्याचा उत्तरोत्तर उत्कर्ष होऊन तो मोठा संपन्न झाला. Isaac became rich, इसहाक श्रीमंत झाला continued to become rich, आणि आणखी वाढत गेला till he become very rich. आणि भरपूर श्रीमंत होईपर्यंत. If you have the habit of sowing, जर तुम्हाला पेरणी करण्याची सवय असेल you will become rich, तर तुम्ही श्रीमंत व्हाल. you will continue to become rich, तुम्ही श्रीमंत होत राहाल you will become very rich. आणि तुम्ही अतिश्रीमंत व्हाल. Hallelujah. हालेलुया. Say, I will sow, म्हणा मी पेरणी करीन, I will prosper, मी थोर होईल, I will continue to prosper माझा उत्कर्ष होईल till I become very prosperous. आणि मी बहुसंपन्न होईल. All of you tell in Marathi now. आणि आता तुम्ही सगळेजण मराठी मधून म्हणा, मी थोर होईल, माझा उत्तरोत्तर उत्कर्ष होईल आणि मी मोठा संपन्न होईल. Hallelujah. हालेलुया. So learn to sow, आणि म्हणून पेरायला शिका, especially kingdom of God. देवाच्या राज्यामध्ये विशेष करून. Wherever meeting is there, sow your offering. जिथं कुठं सभा आहेत तुमचं अर्पण तिथं पेरणी Now करा. you are not working, give your time. आता तुम्ही काम करत नाही म्हणून तुमची वेळ तुम्ही द्या त्या ठिकाणी. Go work. जा तिथं काम करा. Hallelujah. हालेलुया. Are you with me? तुम्हाला Do they conduct gospel meetings in your तुमच्या in भागामध्ये your city, in सुवार्ता your सभा town? होतात का? तुमच्या gospel ठिकाणी meeting they do? सुवार्ता सभा भरतात का काही? Yes or no? हो की नाही? See, tithe every month you should give to your pastor. हा दशमांश दर महिन्याला तुम्ही तुमच्या पाळकाला द्यावा. The moment you hear gospel meeting, ज्या ठिकाणी ज्या क्षणी तुम्ही सुवार्ता सभेविषयी ऐकता, I'm not telling give this much, that much. तुम्ही इतकेच द्या तितके द्या असं मी म्हणत नाहीये. At something you should go and give. काहीतरी तुम्ही जाऊन द्यावं. Hallelujah. Bible says Hallelujah. each one must sow
as he decides in his heart. आणि पवित्र शास्त्र सांगतं की प्रत्येकानं आपल्या अंतःकरणात ठरवल्याप्रमाणे द्यावं. Hallelujah. हालेलुया. As you 2 Corinthians 9th chapter. 2 कोरिन्थ अध्याय 9. Come with me to 2 Corinthians 9. 2 कोरिन्थ अध्याय 9. Yeah, verse 7, brother. 7 वचन. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. Shall we repeat in Marathi, please? All of आपण मराठीमध्ये माझ्या पाठीमाग म्हणाल. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. आमेन. Do you remember the word top? तुम्हाला टॉप शब्द लक्षात आहे का? What T stands for? टीचा अर्थ काय? टी कशासाठी? टाईथ, Tithe is 1/10 of your salary. आणि दशमांश म्हणजे तुमच्या पगाराचा 10वा भाग. Offering, it is your free will. आणि अर्पण जे आहे ते तुमच्या मनाप्रमाणे आहे. Nobody should tell you give this much, that much. कुणी तुम्हाला म्हणू शकत नाही इतकंच द्या किंवा तितकंच You द्या. should not give out of pressure. आणि तुमच्यावर दबाव आहे म्हणून तुम्ही देऊ नये. You should decide in your heart. तुमच्या अंतःकरणामध्ये ठरवावं. Hallelujah. Hallelujah. It can be 10 rupees, it can be 100 rupees, 1,000. 100 रुपये असतील. You should decide in your heart. तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही ठरवावं And you should give happily. आणि आनंदाने तुम्ही द्यावं. You know, when you give, what happens? तुम्ही देता तेव्हा काय होतं माहितीये का? I don't know whether yesterday. Okay, turn your Bible to Mark 10th chapter. मार्कचा सुवर्तमान 10व्या अध्यायाकडे वळा. Verse 29 and 30. आणि वचन 29-30. मार्क 10, 29-30. Mark 10th chapter, verse 29 and मार्क 30. 10 वचन 29 आणि 30. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, ज्याने ज्याने माझ्या करता व सुवार्ते करता घरदार, बहीण भाऊ, आई बाप, मुले बाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रत काळी छळवणुकीबरोबर 100 पटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले आणि येणाऱ्या युगात मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. Hallelujah. हालेलुया. This is my favorite verse. हे माझं आवडतं वचन आहे. When I came from Chennai to Gulbarga, जेव्हा चेन्नईवरून गुलबर्गेला मी आलो, every time when I come, my mother will cry. जेव्हा जेव्हा मी यायचो माझी आई रडायची. All are with me, you are going. सगळेजण माझ्या बरोबर आहेत, तू जात आहेस. Only you are not there with me. Yeah. फक्त तूच माझ्या बरोबर See, नाही. your sisters are there, your brothers are there. तुझे बहीण आहे तिथं, भाऊ आहे तिथं. So one day I also cried. मग एके दिवशी मी पण रडलो. Saying, Lord, all my people are there. I'm leaving and going. हो, माझे सगळे लोक तिकडे आहेत, मी त्यांना सोडून जात आहे. So when I read, I came to the scripture. परंतु जेव्हा मी वाचत होतो हे वचन मला God मिळालं. said, son, प्रभू म्हणतो, मुला, in Gulbarga, you will have 100 brothers, 100 sisters. गुलबर्ग्यामध्ये तुला 100 बहीण, 100 भाऊ असतील. I didn't know that time I'm going to become a pastor. त्यावेळेला माहित नव्हतं की मी पाळक होणार I'm आहे. telling you, today I have more people in Gulbarga who loves me more than my brothers and sisters. आणि मी आज तुम्हाला सांगतो की गुलबर्ग्यामध्ये माझ्या बहीण भावापेक्षा जास्त प्रीती करणारे कितीतरी लोक माझ्याकडे आहेत. Anything you sacrifice for gospel and his name's sake, you will get 100 times. परंतु जे काही तुम्ही त्याचं सुवार्ता आणि त्याच्या नावासाठी सोडाल 100 पटीने ते तुम्हाला मिळेल. Now, I want me to help me. आता माझी इच्छा आहे तुम्ही मला मदत करा. Read that verse 30. वचन 30 वाचा. In that list, what is first in that list? आणि त्याच्यामध्ये त्या वचनामध्ये 30व्या वचनामध्ये त्या यादीमध्ये सगळ्यात पहिलं काय आहे? So big list is given, no, brother, sister. What is the first there? मोठी लिस्ट दिलेली आहे. सगळ्यात पहिलं काय आहे? Ghar. घर की घरे? Hallelujah. हालेलुया. Houses, no? Okay, what is last in the list? आणि लिस्ट मध्ये शेवटी काय यादीमध्ये?
land. शेते In this time, now in this time, ह्या जगामध्ये सांप्रत काळी with the persecution it will come. आणि छळवणुकी बरोबर ते येईल. Imagine 100 houses, 100 lands. विचार करा 100 शेते आणि 100 जमिनी. है नहीं उधर? Underline houses, underline houses. घरांना अंडरलाईन करा. Who said this? हे कोण म्हटलं? Jesus said this. येशूने म्हटलं. If Jesus said, whether it will happen or not. आता येशूने म्हटलंय म्हणजे ते होईल की नाही होणार? Amen. आमेन. How many houses you will have? किती तुम्हाला घरं मिळतील? Unbelievable it is. मुंह खोल के जोर से बोला. How many houses you will have? तोंड उघडून मोठ्याने म्हणा. किती घरं? 100 पटीनं. How many lands you will have? किती शेत? Can you see yourself, your future? 100 houses, 100 acres. तुम्ही स्वतः तुमचं भविष्य पाहू शकता का? 100 घरं, 100 जागा, जमिनी. How many of you understand what I'm saying? मी जे बोलतोय किती जणांना समजतंय? How many of you believe you can have 100 houses? Can you see your hand? तुमच्यापैकी किती जण विश्वास ठेवतात की मला 100 घरं असू शकतील? 100 acres land. 100 एकराची जमीन. Now my question. आता माझा प्रश्न आहे. Which bank in Maharashtra will give loan for 100 houses? महाराष्ट्रातली कोणती बँक 100 घरं घ्यायला कर्ज देईल? No bank will give. कोणतीच बँक देणार नाही. So Jesus said, येशू म्हणाला all these banks cannot give you. या सगळ्या बँका ते तुम्हाला देऊ शकत नाही. You have a heavenly bank. ची स्वर्गातली बँक आहे. You sow your offering for gospel. देवाच्या सुवार्तेसाठी तुमचं It will- अर्पण तुम्ही पेरा. Bank will not give loan. This bank will give you blessing. ही बँक जी आहे ती कर्ज देणार नाही तर ही बँक स्वर्गीय बँक आशीर्वाद So देईल. every time when you see gospel meeting, keep sowing. आणि म्हणून जिथं कुठं प्रत्येक वेळेला सुवार्थ सभा आहे तिथं पेरणी करत राहा. Do you really believe this scripture? तुम्ही ह्या वचनावर खरोखर विश्वास ठेवता? I tell you, heaven and earth can fail. My words of Jesus will never fail. प्रभूचं वचन आहे. मी तुम्हाला सांगतो की आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील परंतु देवाचं वचन नाहीस The होणार. moment I understood this, त्या क्षणी मला हे समजलं. I sold my land, gave it to ministry. मी माझी जमीन विकली, सेवा कार्याला दिलं. Everybody called me, you are a fool. आणि सगळेजण मला म्हणायला लागले, Why you gave the land? तू जमीन का दिली? No, 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 no. I am not a fool. मी मूर्ख नाही आहे. I gave to Jesus. मी येशूला दिलं. When I give to Jesus, जेव्हा मी येशूला दिलं He gives back. तो परत देतो. I gave only one plot. फक्त एक प्लॉट दिला. When Jesus gives, it will come back 100 आणि times. जेव्हा येशू देतो 100 पटीने ते परत येईल. Hallelujah. हालेलुया. O stands for offering. आणि म्हणून ओ ऑफरिंगचा. You know, are you with me? तुम्हाला Yes, समजतंय? no, yes, no, yes, no. हो नाही, हो नाही. Again, I'm telling, I'm not saying throw everything, and starve. मी असं म्हणत नाही सगळं फेकून द्या, सगळं देऊन टाका आणि उपासमार Without होऊ food, द्या. no, not that. Okay, असं नाही. come with me to 2 Corinthians, again, 9th chapter. दुसरा करिंथ अध्याय 9 कडे परत वळूया. Very important, okay? फार महत्वाचा आहे. Just a minute. Okay, verse 6. वचन 6. हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरणी करतो तो त्याच मानाने कापणी करेल आणि जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. Hallelujah. हालेलुया. He who sows sparingly will reap sparingly. He who sows bountifully will also reap bountifully. जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. Tell in Marathi, all of you tell this one. मराठीत सगळेजण म्हणा. जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल आणि जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. Now what it means? आता त्याचा अर्थ काय हो? Means you have to put full salary in offering bag? म्हणजे ऑफरिंगच्या दानपात्रामध्ये तुम्ही सगळा पगार टाकायचा का?
Hello. हॅलो. That's why he says each one must decide in his heart. म्हणून त्याने म्हटलेलं आहे की प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. You should ask God wisdom. तुम्ही देवाकडे ज्ञान मागावं. God, how much I should give? प्रभू मी किती द्यावं. As the Lord leads, you sow it. आणि जसं प्रभू चालवेल तशी पेरणी करा. Hallelujah. हालेलुया. Are you learning? तुम्ही शिकत आहात का? You know what happens when you give offering? आणि जेव्हा तुम्ही अर्पण देता तेव्हा काय होतं? Verse 8. वचन 8. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल असावं. Hallelujah. हालेलुया. What you give is only sowing seed. तुम्ही जे देता ते फक्त काही थोडंसं बी पेरणं आहे. You know what God does? देव काय करतो माहित आहे का? He makes all grace abound towards you. आणि देव सगळी कृपा तुमच्यावर All grace is coming. आणि सगळी कृपा तुमच्यावर. Grace to study, grace to prosper, grace to be wealthy, grace to have a family, grace to serve the Lord. अभ्यास करण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी, कुटुंबासाठी, प्रभूची सेवा करण्यासाठी लागणारी कृपा तो पुरवून देतो. Always He'll have more than enough. आणि नेहमीच तुमच्याकडे पुरून उरेल इतका. Shall we tell this scripture in Marathi, all of you? आपण हे सगळेजण मराठीतून म्हणूया का? All of you say this again. सगळेजण. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, ह्यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल असावे. There is power when you sow. आणि जेव्हा तुम्ही पेरता त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं. You give, you get the grace. तुम्ही देता, तुम्हाला कृपा मिळते. Again, I ask you a question. पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रश्न विचारतो. Who should decide how much you give offering? तुम्ही किती अर्पण द्यावं हे कोण ठरवणार? Okay. Who should tell you how much you should give offering? तुम्ही किती अर्पण द्यायचं हे तुम्हाला कोणी सांगितलं पाहिजे? कोणी ठरवावं? What we read in the Bible? तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये काय वाचलं? Each one must decide in the heart. आपल्या मनात ठरवल्याप्रमाणे. Tell in Marathi like this action you do. And tell. मराठीतून म्हणा. प्रत्येकाने आपल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. Hey, wait. When I say action, सुनो सब लोग करना. Okay, और एक बार. आणि मी जेव्हा कृती म्हणतो सगळ्यांनी करायची कृती. परत एकदा. प्रत्येकाने आपल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. You should decide in your heart. तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये That's ठरवायचं. why I said don't put full salary and starve. सगळा पगार देऊन उपासमार होऊ देऊ नका. You know what it says? काय म्हटलेलं आहे तिथे? Verse 10. वचन 10. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरवेल व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढवेल. It says he who supplies to the seed to the sower and bread for food. त्यामध्ये असं म्हटलंय, जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरता अन्न पुरवतो तो बी पुरविल. Look here. Very important. फार Because महत्त्वाचं. many people commit mistake here. आणि या ठिकाणी पुष्कळ लोक चूक करतात. So you get a salary. आता तुम्हाला पगार मिळतो. You pray, God give me wisdom to spend. प्रार्थना करा, प्रभू मला तुझं ज्ञान दे. 1/10 you give to God. त्याचा 1/10 तुम्ही देवाला द्या. Hallelujah. हालेलुया. Remaining how much percentage you have in hand? टक्के तुमच्याकडे राहिले तुमच्या हातामध्ये. Example. Okay, example. 10,000 is there. समजा 10,000 आहेत. How much is your tithe? तुमचा दशमांश किती होतो? Huh? किती? मराठी में बोलो ना. मराठीतून सांगा ना. Okay. Balance how much is there? किती उरले? मुंह खोल के बोलना. How much is there? तोंड उघडून म्हणा ना. Now, sir. Now
This 9,000 you have in hand, no? आता जे तुमच्या हातात 9,000 उरलेले आहेत, In this, you have to spend for seed also. You have to sow the seed also. You have to use for bread also. या 9,000तूनच तुम्हाला बी पण पेरायचंय आणि अन्न पण पुरवायचं. 2 things are this in 9,000. आणि ह्या 9,000तनं 2 गोष्टी करायच्या, Seed and bread. बी आणि अन्न. All of you say seed and bread. सगळेजण म्हणा, बी आणि अन्न. Hallelujah. हालेलुया. What you have to give seed, you have to give. आणि जे बी द्यायला पाहिजे ते तुम्ही पेरायचं. What you have to use for bread, you have to use bread. अन्न म्हणून जे आहे ते तुम्ही द्यायचं. If you sow the seed, it will come back. जर तुम्ही बी पेरलं तर ते परत Now, उगवेल. for example, उदाहरणार्थ, you sow chapati. जर चपाती पेरली, What will happen? काय होईल? Anything will come out? काही येईल का त्यातनं? You sow jawar roti, you sow nicely. ज्वारीची भाकर चांगली पेरली, Nicely put water. चांगलं पाणी घातलं त्याला, What will happen? काय घडेल? You sow a nice seed, mango seed. तर तुम्ही चांगलं आंब्याचं कोय पेरली, चांगली Put water. त्याला पाणी घातलं, What will come out? काय बाहेर येईल? Mango tree. आंब्याचं झाड उगवेल. Means म्हणजे what you have to sow, you have to sow. म्हणजे जे पेरायला पाहिजे तेच पेरायचं बरं. What you have to spend for your needs, you have to spend for your आणि जे needs. तुमच्या गरजेसाठी खर्च करायचं तेच तुम्ही खर्च करायचं. Amen. How many of you Amen. understand what I'm saying? मी जे म्हणत आहे किती जणांना समजत You know, आहे? some people are very emotional. काही लोक इतके भावनिक असतात, They put everything. सगळं टाकून देतात, सगळं देतात Then they say, God did not give me, brother. आणि म्हणतात प्रभूने मला दिलं नाही बंधू. I said, that's why I asked, if you put a chapati in the ground, what you will get? आणि म्हणून म्हटलं, जर तुम्ही चपाती जमिनीत पेरली तुम्हाला काय मिळणार आहे? What you will get? काय मिळणार? Nothing you will get. काहीच मिळणार नाही. Hallelujah. हालेलुया. Bible is very clear. पवित्र शास्त्र अत्यंत स्पष्ट आहे Each one must desire in heart. आणि प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवावं. You know, I have decided. मी ठरवलं I want to sow, I will sow. आणि मला पेरायचं, मी पेरणार. Nobody should pressurize me. कुणीही मला दबाव आणू नये. Nobody should tell me give this much. कोणीच मला सांगू नये इतकं दे. In fact, if somebody comes and asks me, I will not give. आणि उलट जर कोणी येऊन मला म्हटलं दे तर मी देणारच नाही. I will not give. मी देणार नाही. Hallelujah. Hallelujah. Sowing, you have to do it by the help of the Holy Spirit. पेरणी ही तुम्ही पवित्र आत्म्याच्या सहाय्याने करायची असते. So what happens when you sow it? आता तुम्ही पेरल्यानंतर काय घडतं हो? Come with me to same 2 Corinthians 9th chapter. 2 कोरिंथ 9 अध्याय. It says, he who supplies seed to the sower and bread for the food, supply and multiply the seed which you have sown, increase the fruits of your righteousness. 2 कोरिंथ 9:10 मध्ये म्हटलेलं आहे, जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरविल व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचं फळ वाढवेल. Hallelujah. हालेलुया. Are you with me? तुम्हाला समजतंय का? See, look here. इकडे पहा, When you sow the seed, जेव्हा तुम्ही बी पेरता, he who supplied the seed will multiply the seed. जो बी पुरवतो ते बहुगुणित करेल. That's why Sunday morning is very important. आणि म्हणून रविवारची सकाळ फार महत्त्वाची. Sunday morning your offering is a seed. आणि रविवारच्या सकाळी तुमचं जे अर्पण असतं ते बी असतं. What happens when you sow it? जेव्हा तुम्ही ते पेरता तेव्हा काय होतं? One who has given the seed, one who has given the offering will multiply the seed. आणि जो ते बी पुरवतो तो बहुगुणित करेल. Hallelujah. हालेलुया. You follow what I'm saying? समजतंय का मी काय Say, म्हणतो? my heavenly Father ना, माझा स्वर्गीय पिता gives me the seed, मला बी पुरवतो, he will multiply the seed. तो ते बी बहुगुणित करेल. Say it after him, all of you. माझा स्वर्गीय पिता जो मला बी पुरवतो तो ते बहुगुणित करेल. Hallelujah. हालेलुया. This is between God and you. हे तुमच्यामध्ये आणि देवामध्ये असतं. Some people tell me, brother, New Testament there is no tithe. आणि काही लोक मला सांगतात, बंधू नवीन करारात दशमांश नाही हो. Okay, give full money, no problem. ठीक आहे, सगळे द्या, काय प्रॉब्लेम नाही. You know what is New Testament? नवीन करारात काय सांगितलेलं माहिती आहे? See, you know who will tell don't give tithe? आणि कोण म्हणेल दशमांश देऊ नका? कोण म्हणेल सांगा बरं? Only robbers will tell. फक्त लुटारू जे लुटून घेणार आहेत ते म्हणतील. You know what is New Testament? नवीन करारात काय सांगितलंय? Galatians 6:6. गलती करासपत्र 6 अध्याय 6 वचन. गलती 6:6. ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने
ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा. Yeah, tell in Marathi. मराठीतून सांगा. ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा. So whoever is teaching you the word, what you should give? आणि म्हणून जे कोणी तुम्हाला वचन शिकवतात त्यांना तुम्ही काय द्यायचंय? All that you have to share with them. सगळं काही जे चांगलं तुमच्याकडे आहे त्यांना This is New Testament. हे नवीन करारात सांगितलंय. Hallelujah. हालेलुया. Are you happy? तुम्ही आनंदी आहात का? This is seed. I'm telling you about seed. मी तुम्हाला बी विषयी शिकवत आहे. Amen. Tomorrow I am going. उद्या मी जाणार. You are going back to your church. तुम्ही तुमच्या मंडळीत जाणार. Whoever teaches you, जे कोणी तुम्हाला शिकवणार आहेत go and share. जा आणि त्यांच्या बरोबर शेअर करा. When I say offering, no, you should not think it's only money. आणि जेव्हा मी अर्पण म्हणतो त्यावेळेला फक्त पैशाचाच तुम्ही विचार करू नका. Look here. इकडे पहा. You know, my spiritual mother taught me this. माझ्या आत्मिक मातेने मला हे शिकवलं. She told me, तिने मला सांगितलं, when you get salary, जेव्हा तुला पगार मिळेल give tithe. दशमांश दे. Then, मग if you have any pastor in your town, जर तुझ्या शहरामध्ये एखादा पाळक असेल go give the tithe. तर जा दशमांश दे. Buy something for that family. तर काहीतरी त्यांच्यासाठी विकत घेऊन दे. Buy something for the children. त्यांच्या लेकरांसाठी काहीतरी विकत घेऊन दे. Take them for food. त्यांना जेवायला घेऊन जा. I'm telling you, every time when I get salary, जेव्हा केव्हा मला पैसा मिळायचा that time one pastor was there. आणि त्यावेळेला एक पाळक होते. I will go to his house. मी त्यांच्या घरी जायचो I'll give my tithe. आणि माझा दशमांश द्यायचो. And I stayed in the hostel. आणि मी हॉस्टेल मध्ये राहायचो. I'll tell them, can you come with me, please? मी त्यांना म्हणायचो माझ्या बरोबर येता का? Take them the hotel. त्यांना हॉटेल मध्ये घेऊन जायचो. Feed them. त्यांना जेवण खाऊ Because घालायचो. see, I am eating a good food. कारण मी चांगलं अन्न खात I आहे. have to share with my teacher. तर माझे जे शिक्षक आहेत त्यांच्या बरोबर Then I thought, मग मी विचार केला this doesn't work well. हे काय व्यवस्थित चाललेलं नाही. I took one house for rent. मी भाड्याने घर घेतलं. I was not married. माझं लग्न झालेलं नव्हतं. I took two brothers with me. दोन भावांना माझ्या बरोबर घेतलं. We used to cook food. मी जेवण बनवायचो. Anybody comes, we'll call them and give food. कुणी आलं की आम्ही त्यांना बोलवायचो, जेवण द्यायचो. Any pastor comes, we'll call and give food. कुणी पाळक आला तर त्याला बोलवायचो, जेवण द्यायचो. You know, any guest preacher comes to your town, कडे कोणी गेस्ट प्रीचर येतात का? they come, you should go and ask pastor, how can I serve? तुम्ही जाऊन पाळकाला विचारा मी कशी मदत करू शकतो. Can I give breakfast? मी त्यांना न्यारीला घेऊन जाऊ शकतो. Can I give them lunch? त्यांना दुपारचं जेवण देऊ शकतो. Until you develop this, मी तुम्हाला सांगतो हे तुम्ही you will be abundantly blessed. आणि तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळेल. I keep doing this, no? मी हे करत राहतो. Like that only. आणि तसंच One day, एके दिवशी Brother Rambabu came to my house. ब्रदर रामबाबू माझ्या घरी आले. He doesn't know who I am. मी कोण आहे त्यांना माहित नव्हतं. First time I invited him, he came home. पहिल्यांदा माझ्या घरी ते आले. मी बोलावलं ते आले. We had food. आम्ही जेवण केलं. While going, he prayed. आणि जाताना त्यांनी प्रार्थना केली. Oh my God, that was a changing, turning point in my life. आणि माझ्या जीवनामध्ये एकदम कलाटणी मिळाली. I was working that time. त्यावेळेला मी काम करत होतो. My wife was working. माझी पत्नी काम करत होती. He made one prayer. त्यांनी एक प्रार्थना केली. Lord, let him obey you. प्रभू त्याला तुझी आज्ञा पालन करता. Let him not bury your vision. त्याने Let him not bury the vision. तुझा जो दृष्टांत आहे तो पुरला जाऊ नये. Let him obey you. त्याने तुझी आज्ञा पालन करावी. He prayed and went. आणि प्रार्थना केली ते गेले. You know what happened? तुम्हाला माहिती का काय झालं? That day Holy Spirit is telling me, त्या दिवशी पवित्र आत्मा मला सांगू लागला, resign your job, come for full time ministry. काम सोड आणि पूर्ण वेळ सेवेमध्ये ये. Hallelujah. हालेलुया. Next day, दुसऱ्या दिवशी again he was praying for everybody. पुन्हा ते सर्वांसाठी He प्रार्थना said, करत होते. who is the one the Lord is telling you to come for full time ministry? Come. आणि ते त्यांनी म्हटले की कोण आहे असं की ज्याला प्रभू सांगत आहे की पूर्ण वेळ You know, सेवेसाठी या. you understand, the sowing is not just money. आणि म्हणून हे समजून घ्या की बी पेरणं म्हणजे फक्त Now, पैसेच now नाही. come with me to 2 Corinthians 9th chapter. दुसरा करिंथ 9व्या अध्यायाकडे वळा. All of it on your Bible. तुम्ही प्रत्येकाने आपले पवित्र शास्त्र उघडा. 9th chapter, 2 करिंथ अध्याय 9 verse 11. वचन 11. It talks about you supply the seed, God will multiply it, आणि तो- increase the fruit of your righteousness,
while you are enriched in everything for all liberality which causes thanksgiving through us to God. 2 कोरिंथ 9:11 मध्ये तो म्हणतो, म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल, त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते. Hallelujah. Hallelujah. Shall we repeat this? All of you repeat in Marathi. तुम्ही सगळेजण मराठीमधून म्हणाल का? म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल, त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते. Hallelujah. हालेलुया. What I gave us only food. मी काय दिलं? फक्त जेवण दिलं. What happened? काय घडलं? The Lord gave me ministry. देवानं मला सेवा कार्य दिलं. It plan was there, आणि त्याची योजना होती, but I did not know it. परंतु ती मला माहित नव्हती. One man of God coming to the house देवाचा एक माणूस घरामध्ये आला changes the atmosphere. आणि सगळं वातावरण बदलून गेलं. Hallelujah. हालेलुया. Will you do this? तुम्ही कराल का? Any preacher comes to your town, कुठलाही सेवक तुमच्या शहरामध्ये आला take one appointment. तर त्यांची भेट घ्या. Either you call them, or you go and give them breakfast. तुम्ही जा, त्यांना बोलवा किंवा जाऊन त्यांना न्याहारी खाऊ घाला. When they eat, तेव्हा ते खातील ना, I'll tell you, God will be very happy. त्यावेळेला देव फार आनंदी होईल, That God is a provider. कारण देव पुरवठा करणार आहे. And when they bless you, जेव्हा ते तुम्हाला आशीर्वाद देतात, you will be enriched in every way, liberally. तेव्हा तुम्हाला सर्व बाबतीमध्ये औदार्य आणि संपन्नता प्राप्त होईल. Hallelujah. हालेलुया. I make it a habit. मी ही सवय लावून घेते. Any man of God comes, देवाचा माणूस कोणीही असो येऊ, they should come home for food. ते जेवायला माझ्या घरी येते. Compulsory they should come home. त्यांनी यायलाच पाहिजे घरी. We cook and feed them. आणि आम्ही स्वयंपाक करतो, त्यांना खाऊ घालतो. Hallelujah. हालेलुया. Even feeding is an offering. बघा, हे खाऊ घालणं, जेवण देणं हे ऑफरिंग आहे, अर्पण आहे. T stands for tithes. ती म्हणजे टाइट्स, दशमांश. O stands for offering. ओ म्हणजे ऑफरिंग, अर्पण. Then what is P? आता पी म्हणजे काय? P stands for promises. आणि पी म्हणजे प्रॉमिसेस, वचन किंवा अभिवचन. Promises. वचन. Praise the promises. आणि प्रॉमिसेस, पी म्हणजे प्रॉमिसेस, वचन, अभिवचन. Hallelujah. हालेलुया. Write down. Praise the promises. आणि पी लिहून घ्या, प्रॉमिसेस, अभिवचन. Praise God with the promises. आणि ह्या अभिवचनांनी परमेश्वराचं धन्यवाद करीत राहा. Hallelujah. There are Hallelujah. so many promises in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये कितीतरी अभिवचन आहेत. Take and praise God. ते घ्या आणि परमेश्वराचे धन्यवाद करा. Hallelujah. हालेलुया. Say, Lord, I honor you with the substance. प्रभू, माझ्या द्रव्याने मी तुझा सन्मान You are करतो. going to give me back. तू मला ते परत देणार आहेस. Hallelujah. I will Hallelujah. give. It will be given back to me. आणि मला माहित आहे मी देणार, मला ते परत देणार. Good measure, pressed down, shaken together, men will pour into the bosom. चांगलं माप हलवून दाबून शीघ भरून माझ्या पदरात You know, in घालतील. our church, आमच्या मंडळीमध्ये when we give offering, जेव्हा तुम्ही अर्पण देता, you ask, James will tell, जेम्सला विचारत आहे तुम्हाला we सांग. will take the offering and praise God. आम्ही ते अर्पण घेतो आणि परमेश्वराचे धन्यवाद We करतो. will praise God with the promises of God. आणि देवाच्या अभिवचनानुसार आम्ही परमेश्वराचे आभार Because मानतो. cheerfully we should give for God. आणि देवाला आम्ही औदार्यानं, संतोषानं द्यावं. When you praise, तेव्हा तुम्ही त्याचे आभार मानता. blessings are released in natural realm. त्या वेळेला तुमच्यासाठी आशीर्वाद मोकळे होतात. Hallelujah. हालेलुया. Praise releases all the blessings in natural realm. आणि तुम्हाला स्तुती केल्यामुळं सगळे नैसर्गिकरित्या तुमच्यासाठी आशीर्वाद मोकळे होतात. Okay. Psalm 107, स्तोत्र 107 verse 1. आणि वचन 1. स्तोत्र 107 वचन Verse 1. 1 and 2 will read. वचन 1 आणि 2 आपण वाचूया. स्तोत्र 107. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. परमेश्वराने उद्धारलेले जन असे म्हणत, कारण त्यांना त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे. हालेलुया. Here Bible says, "Oh, give thanks to the Lord. He is good. His mercy endures forever." बघा, देवाचं वचन म्हणतं परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Let the redeemed of the Lord say so. परमेश्वराने उद्धारलेले जन असे म्हणत.
means you should tell with your mouth. म्हणजे तुम्ही तुमच्या मुखाने हे म्हणायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Tell in English first, okay? Then we'll do it. Say after me. Oh, give thanks to the Lord. He is good. His mercy endures forever. Endures forever. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Now look here, all of you look here. आता तुम्ही सगळेजण इकडे पहा. All of you lift up your hand. सगळ्यांनी आपला हात उंच करा. Say one more time. आणि आणखी एकदा म्हणा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. One more time. आणखी एकदा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Now why I am saying so much? आता मी एवढं सगळं का सांगत आहे? Because Bible is telling we have to tell. कारण की बायबल सांगत आहे की आम्ही सांगायला पाहिजे. If Bible is telling you have to tell means something important, no? जर बायबल सांगत आहे तुम्ही सांगणं गरजेचं आहे, म्हणजे काहीतरी महत्वाचं आहे ना. You have to look at me only, no choice. तुम्ही माझ्याकडेच पाहायचं आहे. तुम्हाला Look here, don't look here and there, okay? इकडे तिकडे नको पाहू. I am a school teacher, okay? I was a school teacher. आणि मूळतः मी शाळेत शिक्षक होतो. I will never allow my children to put their head down. आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी कधीच खाली बघायला लावायचो. They should look at me. मान खाली घालून पाहायचं. Only then I will know whether they understood or not. तरच मला कळतं की त्यांना समजलेलं आहे की नाही. Okay? Now look here. ठीक आहे, आता इकडे. Why Bible is telling we have to tell this? आणि बायबल का सांगत आहे की आम्ही हे सांगावं? There is one man of God called Kenneth Hagin. आणि केनेथ हेगेन नावाचे एक देवाचे सेवक, nice faith preacher. आणि चांगले विश्वासाविषयीचे. His son wrote one book. त्यांनी त्यांच्या मुलाने एक पुस्तक लिहिलं, Power of Praises. स्तुतीचं सामर्थ्य. You know what he said? ते काय म्हणतात? My father will always tell the scripture. आणि माझे वडील नेहमीच हे Why? वचन Look here, look सांगायचे. here, look here. बाळा इकडे बघ, Look here. इकडे पहा. My father will always tell the scripture. माझे वडील नेहमीच हे वचन सांगायचे. Oh, give thanks to the Lord. He is good. His mercy endureth forever. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन. Whenever money is not there, तेव्हा किंवा पैसे नसतील, he will praise God. देवाचे धन्यवाद. Oh, give thanks to the Lord. He is good. His mercy endureth forever. परमेश्वराचे धन्यवाद करा, उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे. Whenever my father praises him, तेव्हा केव्हा माझे वडील त्याची स्तुती करायचे, money will come. पैसे यायचे. Now one more time, all of you lift up your hand and say this. आता म्हणून सगळेजण एकदा पुन्हा एकदा आपले हात उंच करा आणि हे म्हणा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. One more time. आणखी एकदा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Why pastor is telling tell. पास्टर का सांगतात हे? पाना म्हणा, हे सांगा. Because I want the money to come to you now. कारण माझी इच्छा आहे की तुमच्याकडे आता पैसे यायला हवे. Now your loan should be cleared. तुमचे कर्ज मुक्त व्हायला. Now your father should become rich. आणि तुमचे वडील श्रीमंत व्हायला हवेत. Amen. आमेन. Listen carefully. काळजीपूर्वक ऐका. I read only book. मी फक्त पुस्तक वाचलं. But always I'll ask God. परंतु मी नेहमी देवाला म्हणायचो, God, प्रभू, confirm this. Is it right or wrong? आणि हे मला पक्क करून सांग, हे खरं आहे, योग्य आहे की अयोग्य आहे? Should I do what Kenneth Hagin does? केनेथ हेगेन जे करतात तसं मी करावं की नाही? Then one day, मग एके दिवशी I was reading 2 Chronicles 20th chapter. मी दुसरं इतिहास 20th chapter. 20वा अध्याय वाचत होतो. You know what it says? त्यामध्ये काय म्हटलंय? दुसरं इतिहास अध्याय 20 Verse 1 to 3. वचन 1, 2 आणि 3. All of you turn your Bible. सगळेजण उघडा पवित्र शास्त्र, दुसरे इतिहास अध्याय 20 वचन 1, 2, 3. यानंतर मवाबी व अम्मोनी आणि त्यांच्या बरोबर मौन्यातले कित्येक लोक युद्ध करण्यास यहोशाफाटावर चालून आले. काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की समुद्रापलीकडून आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझ्यावर चाल करून येत आहे. तो जमाव हस्सोन तामार उर्फ एनगेदी येथवर आला आहे. यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहुदाने उपास करावा असे त्याने फरमावले.
Hallelujah. हालेलुया. You know what it says? या ठिकाणी काय म्हटलं माहितीये का? Some people came against Jehoshaphat. काही लोक यहोशाफाट राजावर चालून आले. Not one army. एक सैन्य नाही. Moab army was there. Ammonites army was there. मोआबाचं सैन्य होतं, अम्मोन्यांचं सैन्य And होतं. others were there. आणि आणखी इतर लोक होते. At least 3 countries army came against Jehoshaphat. कमीत कमी 3 देशाची मिलिटरी आर्मी सैन्य यहोशाफाटाच्या विरोधात चालून आलं. Jehoshaphat feared, यहोशाफाटाला भीती वाटली. fasted, त्याने उपवास केला, prayed. प्रार्थना केली. Then the prophet spoke. आणि मग संदेष्टा त्याच्याशी बोलला. Battle belongs to the Lord. युद्ध परमेश्वराचं आहे. All of you look here. तुम्ही सगळेजण इकडे पहा. You know how Jehoshaphat fought the battle? तुम्हाला माहित का यहोशाफाट ती युद्ध कसं He लढलं? made the musicians to stand in the front. त्यांनी ते जे सगळे संगीत वाद्य वाजवणार आहेत त्यांना समोर They केलं. sang song. त्यांनी गीत गायलं. You know which song they sang? आणि कुठलं गीत गायलं माहितीये का त्यांनी? Come with me again. 2 Chronicles 20, पुन्हा दुसरं इतिहास 20व्या अध्यायाकडे verse 21. वचन 21. Verse 21. वचन 21. सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे, म्हणून त्याने प्रजेला सल्ला घेऊन कित्येकांना त्या कामी नेमले. Praise the Lord for His mercy endures forever. परमेश्वराची दया सनातन आहे. Hallelujah. In King Hallelujah. James Version, it says same thing. Oh, give thanks to the Lord. He is good. His mercy endures forever. किंग जेम्स व्हर्जन मध्ये KJV मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराचे धन्यवाद उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. Say in Marathi, all of you, oh, give thanks to the Lord. मराठीतून सगळेजण म्हणा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. When they were singing song, what happened? आणि जेव्हा ते हे गीत गात होते तेव्हा God sent the confusion in the enemy's camp. त्या शत्रू सैन्यामध्ये परमेश्वराने गोंधळ उडून They टाकला. killed each other. त्यांनी एकमेकांनाच मारलं They left all that they had and ran away. Yeah. आणि त्यांचं सगळं काय होतं ते तसंच सोडून ते पळून When गेले. Jehoshaphat was gathering what all they gathered. जेव्हा यहोशाफाट ते सगळं गोळा करत होता, Now काय काय all of you गोळा come with me to verse 26. आणि तुम्ही सगळेजण वचन 26 कडे या बरं. Verse 26. वचन 26. चौथ्या दिवशी ते बराखा म्हणजे आशीर्वाद नावाच्या खोऱ्यात एकत्र झाले. तेथे त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद केला. त्या स्थळाला बराखा खोरे असे आजवर म्हणतात. Hallelujah. हालेलुया. They came to the valley of Baraka. ते बराखा नावाच्या खोऱ्याजवळ आले. All of you say Baraka. तुम्ही सगळेजण म्हणा बराखा. जोर से बोलो. मोठ्याने म्हणा. Baraka, no, in my Bible says literally blessing. बराखा म्हणजे माझ्या शास्त्रात लिहिलेला आहे आशीर्वाद. It has a 2 meanings. One is praise the Lord. One more meaning is blessing. बराखा शब्दाचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे परमेश्वराची स्तुती करा आणि दुसरा अर्थ म्हणजे आशीर्वाद. Now all of you close your book and look at me. तुमचे पुस्तक वह्या बंद करा, माझ्याकडे पहा. Look at me. माझ्याकडे पहा. 2-3 countries came against Jehoshaphat. 3 देश राष्ट्र यहोशुआच्या विरोधात आले. Enemies number was so much. त्या शत्रूंची संख्या फार मोठी होती. Jehoshaphat did not fight the battle. यहोशाफात युद्ध लढला नाही. He made the musicians to sing. आणि त्याने काय केलं तर ते संगीत वाद्य वाजवणाऱ्याला What did they sing? आणि ते काय म्हणत होते? Lift up your hand and say one more time. आणि पुन्हा एकदा हात वर. Oh, give thanks to the Lord. He is good. His mercy endureth forever. परमेश्वराचे धन्यवाद करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. One more time. One more time. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. I don't know about you. मला तुमच्याविषयी माहित I नाही don't know what is your problem. आणि तुमची समस्या काय मला Now माहित. you lift up your hand and sing. परंतु जेव्हा तुम्ही हात उंच करून हे गाल, That day God sent confusion in the enemy's camp. त्यावेळेला तुमच्या शत्रूंमध्ये परमेश्वर गोंधळ माजवतो. They left silver and gold and ran. सोनं चांदी तशीच ठेवली आणि They पळून गेली. came to the valley of Baraka. आणि ते बराखा नावाच्या खोऱ्यात आले. They came to the valley of blessing. ते आशीर्वादाच्या खोऱ्यामध्ये आले. Hallelujah. हालेलुया. You keep singing. तुम्ही गीत गात राहा, You will come to the place of blessing. तुम्ही आशीर्वादाच्या ठिकाणी याल. You want to have a blessed life? तुम्हाला आशीर्वादित जीवन पाहिजे का? Praise God.
परमेश्वराचा उपकार स्मरण करत Praise God. त्याचे धन्यवाद करत राहा. Hallelujah. हालेलुया. Are you with me? तुम्हाला समजतंय का? Are you learning something? काही शिकत आहात का? Yes, no, yes, no. हो की नाही? What is top? TOP टॉप म्हणजे काय? T stands for what? टी कशासाठी आहे? टाईत. दशमा. Okay, wait. Tithe means what? What is what? टाईत म्हणजे काय? दशम बोलतो? दशमा. From your salary, तुमच्या पगारात how many percentage? किती टक्के? Okay. O stands for what? ओ म्हणजे Offering, how much you have to give? किती अर्पण द्यायचं? Who should tell you to give offering? तुम्ही अर्पण द्यायचं तुम्हाला कोणी सांगितलं पाहिजे? In your salary, what are the two things you have? तुमच्या पगारामध्ये काय दोन गोष्टी आहेत? Seed and bread. बी आणि अन्न. Offering is there, your needs is there. अर्पण आहे, तुमच्या गरजा आहेत. Somebody says today, all that you have, give it and go. कधी कुणीतरी आज म्हटलं तुमच्याकडे जे आहे ते सगळं द्या. What you will do? आणि जा. तुम्ही काय कराल? Will you sow chapati? तुम्ही चपाती पेराल का? If you sow chapati, what you will get? चपाती पेरली तर काय उगवेल? क्या आते? So don't put, I'm telling you, some people tell, give everything. They put the full salary. काही लोक म्हणतील आणि मग ते सगळं पगार देतात. Don't do that. करू नका. Do as if the Lord leads you, do it. आणि जर प्रभू तुम्हाला चालवत असेल तसं करा. Hallelujah. हालेलुया. You have a blessing, my friend. माझ्या मित्रांनो तुम्हाला आशीर्वाद आहे. Sow it. त्याची पेरणी One करा. more very important, okay? आणखी एक फार महत्वाचं आहे. Look here. Have you seen any man of God traveling? एखाद्या देवाच्या सेवकाचा प्रवास करताना तुम्ही पाहिलं का त्यांना? Have you ever seen it? तुम्ही पाहिलं का कधी? Your pastor traveling, तुमचे पाळक प्रवासाला जातात, going for ministry, सेवा कार्यासाठी जातात evangelical work, आणि सुवार्ता कार्यासाठी जातात. go and give offering. जा आणि दानार्पण द्या. Hallelujah. अर्पण द्या. You sow it तुम्ही ते पेरा. when you travel, money will come to you. जेव्हा तुम्ही प्रवास कराल पैसा तुमच्याकडे येईल. Because when you give, it will come back. कारण जेव्हा तुम्ही द्याल ते तुमच्याकडे परत येईल. You all want bike, car, तुम्हाला सगळ्यांना बाईक पाहिजे, कार पाहिजे, keep sowing. आणि म्हणून पेरत राहा. Keep sowing. पेरत राहा. Once you understand this sowing, एकदा का तुम्हाला पेरणी करण्याचं समजलं, you will get addicted to sowing. तुम्हाला त्याची सवय जडून जाईल. There is one auntie in Gulbarga. तुम्हाला माहिती आहे का, एक आंटी आहे गुलबर्ग्यामध्ये. Whenever I travel, she will call me and give offering. जेव्हा केव्हा मी प्रवासाला निघतो त्या बोलावतात आणि अर्पण देतात. Every time when I travel, प्रत्येक वेळेला जेव्हा मी she will call me and she will give offering. त्या मला बोलावतात आणि ऑफरिंग देतात. Even I used to, whenever I travel, I remember her. आणि जेव्हा केव्हा मी प्रवास करतो मला आठवतं. Look here, look here, look here. इकडे पहा, इकडे पहा. One day I have to go for 3 days meeting. एकदा मला 3 दिवसाच्या सभेला जायचं होतं. She told me, come and meet me. आणि त्यांनी मला सांगितलं येऊन मला भेट. I know when she calls, she's going to give offering. आणि मला माहित असायचं की त्यांनी बोलावलं म्हणजे ते ऑफरिंग देणार आहे. I will go there. मी तिकडे जायचो. She will go inside. आतमध्ये जायच्या. She will open the cupboard. कपाट उघडायच्या. Kada 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 noise will come. आणि कडकडकड आवाज यायचा. Then I will know my offering has come. मला वाटायचं आता माझं ऑफरिंग. She will come and give offering. I will go. त्या येऊन ऑफरिंग द्यायच्या, मी जायचं. But one day what happened is, एके दिवशी काय झालं माहितीये का? she called me, come, I didn't go. त्यांनी मला बोलावलं, मी गेलो. So many times she called me. खूप वेळेला बोलावलं, मी गेलो. When I went, she was not there. आणि जेव्हा मी गेलो तिथं त्यावेळेला नव्हत्या. She went out of station. त्या बाहेरच्या गावी गेल्या. I had very less money. माझ्याकडे फार कमी पैसे होते. I have to travel. मला प्रवास करायचा होता. I was thinking what to do. मी विचार करत होता आता What I'm saying? काय सांगत आहे. Bible says पवित्र शास्त्र सांगतं God will multiply your seed. देव तुमचं बी बहुगुणित करील. Say in English, my God माझा देव will multiply my seed. माझा देव माझं बीज बहुगुणित करील. Even if you don't have money, no problem. तुमच्याकडे पैसे नसले तरी काय, You should be confident तुम्हाला विश्वास पाहिजे. that seed is like a depositing in the bank. ते बी बँकेमध्ये भरलेल्या You don't have in hand. हातामध्ये नाही, It is there in the heavenly bank. त्या स्वर्गीय बँकेमध्ये ते आहे. When the right time comes, it will योग्य come. वेळेला ते तुमच्याकडे So येते. I traveled. आणि म्हणून मी I प्रवास केला. started my journey.
माझा प्रवास मी सुरू केला. In that train, one more sister came. आणि त्या ट्रेन आगगाडीमध्ये आणखी एक That is a Kerala train. It is. ती केरळला जाणारी She is a pastor, no? आणि पाळकाला पाहितलं. So my breakfast, lunch, everything she only paid. मग माझं न्याहारी माझं लंच साठी सगळं तिनेच पैसे दिले. Everything is over. सगळं तिनेच केलं. Then I went for the 3 days fasting prayer. मग मी 3 दिवसाच्या उपास प्रार्थनेला गेलो. I had very little money. फार कमी पैसे माझ्याकडे होते. I can manage to come back. आता परत येण्यापुरताच पैसे माझे Very little. फार कमी. But God told me, प्रभूने मला सांगितलं. No, there was one more brother sitting next to me. Give him offering. आणि एक आणखी बंधू माझ्या शेजारी बसलेले होते. देवाने मला सांगितलं त्याला काहीतरी ऑफरिंग दे. Give him 200 rupees. 200 रुपये दे. Sir, if I give 200 rupees, how I will go back? मी 200 जर दिले तर मी परत कसं जाणार? But I have money to go back. Somehow auto money, bus money is there. Train. परंतु ऑटोचे पैसे, ट्रेनचे पैसे, बसचे पैसे माझ्याकडे What होते. about food? जेवणाचं काय? I said, okay, I'll give it. म्हटलं ठीक आहे मी ते देतो. When God inspires your heart, give it. जेव्हा परमेश्वर तुमच्या अंतःकरणाला प्रेरणा देतो त्यावेळेला द्या. You know, when God inspires you, He inspires with a purpose. जेव्हा परमेश्वर तुम्हाला अंतःकरणाला प्रेरणा देतो काहीतरी उद्देश त्याच्या मागे असतो. I gave only 200 rupees. मी फक्त 200 रुपये दिले. Somebody in the same meeting, त्याच सभेमध्ये कोणीतरी till now I have not seen this man again. आतापर्यंत ह्या माणसाला मी परत पाहिलेलं पण नाही. He ran and came. तो पळत माझ्याकडे He says, God told me to give you offering. म्हटला की देवाने मला सांगितलं He gave me 2000 rupees. मला 2000 रुपये दिले. Hallelujah. हालेलुया. God will multiply your seed. देव तुमचं बी बहुगुणित करेल. Happily I came. आनंदाने मी परत I आलो. purchased all CDs, everything, books. सीडीज पुस्तकं सगळे मी विकत घेतले. Sufficient money to come back. आणि भरपूर पैसे उरले परत You know, यायला. when you give, you will not lose. जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुमचं नुकसान होणार नाही. Giver is like a river. आणि देणं जे आहे ते नदीप्रमाणे आहे. See, how much water you need? तुम्हाला किती पाणी लागतं? How much water you need per day? दररोज तुम्हाला किती पाणी गरजेचं आहे? किती पाणी लागतं तुम्हाला? 3 to 5 liters for drinking. 3 ते 5 लिटर. Taking bath, how much water you need? आंघोळीसाठी तुम्हाला किती पाणी लागतं? 20 liters. 20 लिटर. Even when river is flowing, जेव्हा नदी वाहते take whatever you want. जे काय जितकं पाहिजे तितकं तुम्ही घेता. Balance is for what? आणि बाकीचं कुणासाठी आहे? Balance is for somebody. बाकीचं इतरांसाठी आहे. Hallelujah. हालेलुया. River is like a river. आणि हे देणं जे आहे ते नदीप्रमाणे. You sow it, तुम्ही पेरा, all your needs will be met. तुमच्या सगळ्या गरजा पुरवल्या जातील. Through you, others' need will be met. तुमच्याद्वारे इतरांच्या गरजा देखील पुरवल्या That is जातील. prosperity. आणि ह्याला संपन्नता म्हणतात. Hallelujah. हालेलुया. Are you happy? तुम्ही आनंदी आहात का? You learn something? शिकलात का काहीतरी? Not only you will give tithe, फक्त तुम्ही दशमांशच देणार नाही. sow the seed, तुम्ही बीज पेरणार, sow your time, तुमचा वेळ तुम्ही पेरणार, feed the man of God. देवाच्या लोकांना तुम्ही खाऊ घाला. Hallelujah. हालेलुया. And more than that, आणि त्या उपर praise God. परमेश्वराचे उपकार. Don't grumble. कुरकुर करू नका. Praise the promise of God. परमेश्वराच्या अभिवचनांच्या द्वारे त्याला I'll tell you, you keep praising, you will come to the place of blessing. स्तुती स्तवन करत राहा, तुम्ही आशीर्वादाच्या ठिकाणी या. One praise I showed from the Bible. आणि एक स्तुती आराधना मी तुम्हाला पवित्र शास्त्र. What is that scripture? वचन कोणतं होतं? Psalm 107 verse 1. What is it says? स्तोत्र 107 वचन 1. Oh, give thanks to the Lord. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया. Okay, shall we all stand up? आपण सगळेजण उभं राहूया. Everyone. प्रत्येक जण. Look here, I'm telling you, इकडे पहा. when you sow, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही when you पेरणी कराल, give tithes, जेव्हा तुम्ही दशमांश द्याल, all grace will come on you. सर्व कृपा तुमच्यावर येईल. All grace means सर्व कृपा म्हणजे grace to study, grace to sing, grace to serve. अभ्यास करण्यासाठी, गीत गाण्यासाठी, सेवा करण्यासाठी तुला- लागणारी कृपा. You will never lack anything in life. आणि जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता Hallelujah. नसणार. If you are a student, जर तुम्ही विद्यार्थी आहात you will receive grace for studies. तर अभ्यासासाठी लागणारी कृपा तुम्हाला मिळेल. You sow only seed. तुम्ही फक्त
बीज पेरलेलं आहे, but what you get is much more. परंतु जे तुम्हाला मिळतं ते भरपुरीचं आहे. You will receive God's ideas. तुम्हाला परमेश्वराच्या कल्पना मिळतील. What God wants you to do it. आणि परमेश्वराची इच्छा जी आहे ते तुम्ही कराल. Hallelujah. हालेलुया. You know God's ideas? आणि परमेश्वराच्या कल्पना काय आहेत माहितीये का? What is the Jacob story? याकोबाची गोष्ट काय होती? With what 20 years how he become rich? आणि 20 वर्षात तो कसा श्रीमंत झाला? One stick become एक काठी घेऊन गेला 2 battalions. आणि येताना 2 तुकड्या होत्या. You know why? का माहितीये का? One idea. एकच आयडिया होती त्याची. Tell your neighbor one idea. आणि म्हणा एक आयडिया तुमच्या शेजाऱ्याला सांगा. You know what is that one idea? आणि ती एक आयडिया काय माहितीये का? Listen, 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 listen. ऐक. I'll tell this and close. मी हे सांगतो आणि बंद You करतो. know, you should be having such an intimate relation with God. You should give tithes and offerings happily. देवाच्या बरोबर तुमचं इतकं घनिष्ठ नातं असायला हवं की तुमचे दशमांश आणि अर्पण आनंदाने तुम्ही द्यावे. Jacob said, I want to go. याकोब म्हटलं मला जायचंय. His father said, okay, you go. वडील म्हटले जा. One condition. एक अट आहे. Whichever cattle has a speck or wrinkle or spot, you take. आणि ज्या कुठल्या शेरडा मेंढरांना जे काही चट्टे पट्टे आहेत, ठिपके आहेत ते घे. Others you give it to me. बाकीचे मला दे. You know what Jacob did? याकोबाने काय केलं? Whenever cattle came together for mating, ते एकत्र यायचे he फळायला. kept one wooden piece आणि तो एक लाकडाचा डलपी with घ्यायचा. spot, speckle and wrinkle. आणि त्याच्यामध्ये ठिपके असलेले चट्टे पट्टे असलेले. Hallelujah. Who gave this idea for Jacob? ही कल्पना याकोबाला कोणी दिली? Wisdom of God. देवाचं ज्ञान. So what happened? आणि मग काय झालं? All the healthy cattle Jacob got it. आणि जे याकोबाला जे मिळालं ते सगळे धष्टपुष्ट मेंढर शेरड. You will become very rich तुम्ही श्रीमंत व्हाल. because you will operate in divine wisdom. कारण की तुम्ही दैवी ज्ञानामध्ये वाढत आहात. Amen. आमेन. Will you make a commitment like Jacob? याकोबाप्रमाणे तुम्ही वचन द्याल का? I will give tithe, Lord. प्रभू मी तुला दशमांश देईन. I will sow the seed. मी बीज पेरील. I will praise you. आणि मी तुझा उपकार स्मरण Shall करेन. we lift up our hand? आपण आपले हात उंचावू. Everyone. प्रत्येक जण. God wants you to be in the top. देवाची इच्छा आहे की तुम्ही सर्वात I'll tell you, if you understand this message, तुम्हाला हा संदेश समजला. after 10 years, 20 years, 10-20 वर्षानंतर in your city, you will be in top. तुमच्या शहरामध्ये तुम्ही टॉप वर असाल. You will be the top 10 people. तुम्ही वरच्या टॉप 10तल्या लोकांमध्ये असाल. You will see the blessings after blessings. आशीर्वादामागून आशीर्वादाचा. When you are blessed financially, तुम्ही आर्थिक रीतीने आशीर्वादित व्हाल. your city will recognize you. तुमचं शहर तुम्हाला ओळखू लागेल. They'll recognize your God. आणि ते तुमच्या देवाला ओळखू लागेल. Father, I pray in the name of Jesus. पित्या प्रभू येशूच्या नावामध्ये मी I प्रार्थना. pray for all these children. या सर्व लेकरांच्यासाठी प्रार्थना करतो. Lord, the grace of God to use the money wisely. प्रभू पैशाचा उपयोग शहाणपणाने परमेश्वराच्या कृपेने त्यांना Whatever करावा. money they have, जो काही पैसा त्यांच्याकडे they will give tithes. ते त्याचा दशमांश They देतील. will sow the seed. ते बीज पेरतील. They will sow offering. आणि ते अर्पण They देतील. will praise you always. आणि सतत तुझं उपकार स्मरण कर. Curse of poverty, break its influence in Jesus' name. येशूच्या नावामध्ये जो दारिद्र्याचा शाप आहे तो निघून जावा. I declare they will prosper. They will continue to prosper till they become very prosperous. हे जाहीर करतो की ते थोर होतील, संपन्न होतील आणि अधिक संपन्न Let होतील. them become rich for thy glory. तुझ्या गौरवासाठी त्यांना संपन्न असं होऊ दे. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen.